सभा आपण पाहिली का? कालचा जो ऐतिहासिक क्षण होता त्या सभेनंतर मला नुसतं मुंबईतून नाही, नुसतं महाराष्ट्रातून नाही, तर जगभरातून अनेक देशांमधून जे आपले सगळेच महाराष्ट्रप्रेमी बांधव आहेत त्यांचे फोन आले, मेसेज आले की सगळ्यांनी 2 ताकद एकत्र येण्याचा हा जो ऐतिहासिक क्षण होता तो पाहिला. 2 ताकदी, 2 बंधू फक्त सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही होत आपण. काल जे राजसाहेबांनी आपल्याला प्रेझेंटेशन दाखवलं, मुंबईचं असेल, महाराष्ट्राचं असेल, जे अदानीकरण होत चाललेलं आहे हे आपण गांभीर्याने घेतलं पाहिजे. आपण मी जे काही काल बोललो असेल ते पण ऐकलं असेल. आपण मुंबईत काय काय केलं ते अभिमानाने सांगत आहोत. आपण जे आपल्याला करायचं आहे तो वचननामा पण आपल्या सगळ्या घरोघरी गेलेला आहे. आणि आपला वचननामा हा जवळपास 15 दिवसापूर्वी आल्यानंतर काल भाजपने वचननामा काढलेला आहे. तेही पातूर काय वाटेल ते लिहिलेलं आहे. एआय टूल कशासाठी, तर लोकांना ओळखण्यासाठी वगैरे. ठीक आहे, हे सगळं त्यांची गंमत जमत चालू असते. पण जे काल एक गोष्ट आपण त्या सभेतून काही शिकलो असू, समाजामध्ये असेल, आपल्या भाषेमध्ये असेल, आपल्या प्रांतांमध्ये असेल, भांडण निर्माण करून किंवा आपल्याला काही सवलती देऊन भाजपने व्यस्त ठेवलेला आहे आणि हा देश अदानीच्या घशात करत आहे. तुम्ही निर्णय घ्यायचा आहे की आपली मुंबई ही अदानीच्या हातात द्यायची आहे का? आणि हा प्रश्न फक्त तुम्ही उत्तर नाही द्यायचं, तुम्ही जनतेला जाऊन विचारायचं. कालचं जे प्रेझेंटेशन आहे ते देखील आवर्जून दाखवा. तर 4 मिनिटाचं जे प्रेझेंटेशन आहे, 4 मिनिटं ही त्या प्रेझेंटेशन मधली, पण गेली 10 वर्ष कुठून कुठे ही व्यक्ती गेलेली आहे. बरं, व्यक्तीबद्दल राग नाहीये, पण ज्या प्रकारे जमिनी बळकावत चाललेल्या आहेत, आपले अधिकार बळकावत चाललेले आहेत, आपल्यालाच आपल्या घरामधून बाहेर काढण्याचा प्रयत्न होत आहे, ह्याचा विचार तुम्ही मतदानाच्या दिवशी कराल आणि लोकांमध्ये तो न्याल ही खात्री मला आहे. आणि म्हणून इथून पुढे निघत असताना मी एवढंच तुम्हाला सांगतो की पुढचे 2 दिवस हे फार महत्वाचे आहेत. आपल्या उमेदवारांच्या वतीने तुम्ही घरोघरी गेले पाहिजे. उमेदवार तर जातच आहेत, काही फिरतच आहेत, पण तुम्ही देखील उमेदवार बनून स्वतः, आता काय एबी फॉर्मची भीती नाही ना, उमेदवार बनून स्वतः म्हणजे चालेल, पण तुम्ही म्हणजे शिवसेना, तुम्ही म्हणजे मनसे, तुम्ही म्हणजे राष्ट्रवादी, तुम्ही म्हणजे मुंबई, हे समजूनच मुंबई वाचवण्यासाठीची ही आपली लढाई आहे. तुम्ही घरोघरी जाऊन हा प्रचार केला पाहिजे. 1 दिवस पण सोडू नका, आता 1 तास पण सोडू नका. जेवढंही तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचता येईल, प्रत्येक घर आपला मतदार जरी नसला आतापर्यंत, तर त्यांनी त्यांच्याकडे जर विनंती केली पाहिजे की हे फक्त मत आपल्याला नाहीये, मुंबईसाठी मत आहे, ते मत आपण करून घेतलं पाहिजे. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि पुढे निघतो. 16 तारखेला विजयाच्या दिवशी भेटूच आणि मला 100% खात्री आहे की तुम्ही विजयाचा दलाल हा देखील उधळत मातोश्रीवर याल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.